मध्ये मी हस्तक्षेप नाही करू शकत डॅड. आणि आजी म्हणाल्या तसं आमचा याच्याशी काहीच संबंध नाही ना. आम्ही तर इथले पाहुणे. हो ना. हे बरे झाले की आम्ही आपले निघून जाऊ कोल्हापूरला. ही म्हातारी तर आमच्या सगळ्याच प्लॅनला सुरुंग लावायला निघाली आहे. आजी तुम्ही अचानक असं का ठरवलं? म्हणजे आमच्यापैकी कोणाची चूक झाली आहे का? नाही तसं असेल तर प्लीज सांगा ना आजी, आम्ही ती चूक सुधारू. हो आजी बोल ना. हे बघा, मला जे काही सांगायचंय ते सांगून झालंय. हा माझा फायनल निर्णय आहे. ह्यात कदापिही बदल होणार नाही. आणि आता यावर कुणीही चर्चा करू नका, कारण त्यामुळे माझा निर्णय बदलणार नाही. वकील साहेब, चला माझ्या बरोबर. श्रेयस, अरे तू तरी काहीतरी बोल. तुला कळतंय का, आजीने प्रॉपर्टी जर माझ्या नावावर केली ना तर तुला घराबाहेर राहायला जावं लागेल. आणि तुझ्या नावावर केली तर मला जर घराबाहेर राहायची वेळ आली ना तर मी सगळं शून्यापासून उभं करायला तयार आहे. काहीच हरकत नाही. आपण आजीने जर सगळं माझ्या नावावर केलं तर तुला घराबाहेर पडण्याची वेळ येणार नाही. शब्द देतो तसा. आणि अरे आजी योग्य तोच निर्णय घेणार, विश्वास ठेव. आणि आजीचा निर्णय चूक आहे का बरोबर आहे हे तिला विचारण्या इतका मी मोठा झालेलो नाहीये. एक मिनिट, हा येईलच ते इतक्यात. वकील साहेब, थँक्यू सो मच. आम्ही तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही तुमची सगळी कामं बाजूला सारून आलात. थँक्यू. थँक्यू म्हणू नका, उलट मी सॉरी म्हणायला हवं. खरं तर अक्षयने त्या 50 एकर जमिनीच्या बाबतीत जेव्हा मला फोन केला होता तेव्हा मी स्वतःहून आजींना सांगायला पाहिजे होतं की अक्षयने मला फोन केला आहे ते, आणि तो सगळं काही स्वतःच्या नावावर करून घ्यायचा प्रयत्न करतोय. परंतु त्यांनी मला धमकी दिली, त्यामुळे मीही जरा घाबरलोच होतो. शेवटी प्रत्येकाला स्वतःचा जीव प्यारा असतोच ना, आणि मलाही मुलंबाळं आहेतच की. थोडी का व्हायना पण भीती तर वाटणारच ना. नाही, बरोबर आहे तुमचं. अहो, घाबरणं साहजिक आहे. ते पण तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी असंच घाबरलं असतं. अहो पण अक्षय सर असे नव्हते हो. साधा सरळ मुलगा होता तो. पण तो असं काही करेल याची मला काही कल्पना नव्हती. काय बोलायचं हो, पैसा हो पैसा, भल्या भल्यांची मती फिरवतो. अहो, मला तरी कुठे कल्पना होती या घरात माझ्या नाकाखाली हे असलं काही होत असेल म्हणून. त्याच्या वागण्यात बदल झाला होता, पण मला वाटलं जेलसी पोटी तो असं वाकडं वागत असेल म्हणून मी दुर्लक्ष करत होते. त्याची मजल इतकी जाईल असं वाटलं नव्हतं हो. पण आज तारानं माझे डोळे उघडले. वाईट तर या गोष्टीचं वाटतंय की हे दोघंही इतकं मोठं प्लॅनिंग इतक्या राजरोसपणे करत होते. कोणी बघेल ऐकेल याचं भान सुद्धा नव्हतं त्यांना. अक्षय इथे का कुठे होतास तू? आता काय? आता काय म्हणजे काय? हा, आपलं ठरलं होतं ना वकिलांना फोन करायचा आहे आणि शहराबाहेरची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घ्यायची आहे. का बाई थांब, त्यांना आधी त्यांच्या ऑफिसला तर येऊ देत. व्हेरी नाईस हा अक्षय, व्हेरी नाईस. तू इथे ना फेऱ्या मारत बस आणि वकील ऑफिसमध्ये येण्याची वाट बघ.
तिकडे श्रेयस आणि तारा झटकन सगळी प्लॅनिंग करून प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतील. आणि तसंही श्रेयस बरा झाल्यापासून ऑफिसमधले तुझे सगळे अधिकार संपले आहेत. तेव्हा त्यांनी स्वतःच्या नावावर किती आणि काय काय करून घेतलंय ना याचा अंदाजही नाहीये आपल्याला. काही बोलू नकोस. मला नाही वाटत श्रेयस असं काही करेल. पण ती तारा करेल की नाही? नाही, लग्न झाल्यापासून श्रेयसने तिला स्वतःच्या डोळ्यासमोर सुद्धा उभं केलं नव्हतं. पण आज चक्क तिच्या बाजूने उभा आहे तो. आणि अक्षय, एक गोष्ट विसरू नको, आता कायद्याने ती श्रेयसची बायको आहे. तेव्हा कायद्याने सगळ्या गोष्टींवर तिचा इक्वल वाटा असणार आहे. कळतंय ना? आय नो. आता वकिलांचं ऑफिस सुरू होण्याची वाट बघायची वेळ गेलीये. आता ऍक्शन घेण्याची वेळ आली आहे. तेव्हा चल आणि पटकन फोन कर. चल. खूप चुकीचं वागताय ते. ताबडतोब जाऊन आजींना सांगितलंच पाहिजे. ही तारा, अगदी वेळेवर आलीस हो. आत्ताच माझी पूजा आटोपली. आजी, मी तुम्हाला काहीतरी सांगायला आले. काय झालं? टेन्शनमध्ये दिसतेस. आत्ता हॉलमध्ये मी श्रावणी अक्षयचं बोलणं ऐकलं. बहुतेक त्यांना कळलं नाही की मी तिथे, त्यामुळे ते बिंदास बोलत होते. काय बोलत होते? आपल्या गावाबाहेरची जी 50 एकर जमीन आहे ती त्याच्या नावावर करून घ्यायची असं त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं. आणि ते रूममध्ये जाऊन वकिलांना सुद्धा फोन करणार होते. म्हणजे एवढ्यात केलाही असेल त्यांनी. मला कल्पना आली होती काही गोष्टींची, पण इतक्या थराला जातील असं वाटलं नव्हतं. पण तारा, तू काही काळजी करू नकोस. अगं, त्यांना प्रॉपर्टी हवी आहे म्हणून लगेच त्यांच्या नावावर होणार नाही. यशोधरेनं सगळी व्यवस्थित सोय करून ठेवली. माझ्या सहीशिवाय कोणाच्याही नावावर प्रॉपर्टी होणार नाही. आजी, प्रॉपर्टीचा प्रश्नच नाहीये माझा. ही सगळी प्रॉपर्टी जरी त्यांनी त्यांच्या नावावर करून घेतली तरी मला काही दुःख होणार नाही. कारण मला माहिती आहे ह्या प्रॉपर्टीवर त्यांचा सुद्धा तेवढाच हक्क आहे जेवढा श्रेयसचा आहे. पण पैशाच्या मागे ते चांगल्या वाईटाची जाण हरवून बसलेत आणि आज एक पाऊल उचललं. पैशाची हाव किती डेंजरस असते आजी, आपल्याला माहिती आहे ना. उद्या अजून काहीतरी नवीन करतील याची भीती वाटतेय मला. आज ते प्रॉपर्टी नावावर करून घेत आहेत, उद्या आपल्या घरातल्या सगळ्यांनाच घराबाहेर सुद्धा काढतील. आजी, खरं सांगू, सासूबाई यशोधरा सरनाईक इतक्या चांगल्या बिझनेस वुमन होत्या की त्यांनी दोन्ही मुलांमध्ये कधीच अंतर केलं नाही.